आज उद्योगाची कुळकथामध्ये आपण उद्योगाविषयी नाही तर एका उद्योजिकेविषयी जाणून घेणार आहोत। गरिबीमुळे 12व्या वर्षी लग्न झालेल्या मुलीचा सासरी छळ होतो। वडिलांच्या पाठिंब्यामुळे ती सासर सोडण्याचा निर्णय घेते, पण वडिलांवर आणखी ओझं नको म्हणून मुंबईतच नशीब आजमावण्याचा निर्णय घेते आणि 1980च्या दशकात कमानी ट्यूब्स या बंद पडलेल्या कंपनीची धुरा हातात घेते। कल्पना सरोज यांची ही कहाणी अक्षरशः स्लमडॉग मिलियनेअरला लाजवेल अशी आहे। पण कल्पना यांनी हे साध्य कसं केलं हे आज जाणून घेऊया। कल्पना सरोज यांना वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मुंबई माहीतही नव्हती। अकोल्यातल्या रोपरखेडा या खेड्यात त्यांचं बालपण गेलं होतं। वडील पोलीस शिपाई होते आणि 5 मुलांचं शिक्षण त्यांना परवडणारं नसल्यामुळे त्यांनी 12व्या वर्षीच कल्पना या आपल्या मोठ्या मुलीचं लग्न लावून दिलं। कल्पना लग्न होऊन मुंबईच्या झोपडपट्टीत राहायला आल्या। आधीच वय लहान, त्यात घरात सासरच्या मंडळींचा जाच होता। मारहाण नेहमीचीच होती। वडिलांनी मुलीचं लग्न केलं असलं तरी जबाबदारी ढकललेली नव्हती, त्यामुळे त्यांनी अति झाल्यावर मुलीला सासरहून पुन्हा अकोल्याला आणलं। गावकरी काहीबाही बोलू लागले तेव्हा लहानग्या कल्पनानं आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, पण त्यातून वाचल्यावर तिला मृत्यूच्या जवळ नेणारी शरीराची अवस्था आठवली आणि आता तिने जगायचं ठरवलं, पायावर उभं राहायचं ठरवलं आणि त्यासाठी 16व्या वर्षी ती परत मुंबईला आली। मुंबईत करण्यासारखं खूप आहे आणि नोकरी मिळवता येईल हा साधा विचार त्यामागे होता। गावकरी नाहीतरी गावात जगूच देत नव्हते। एका कपड्याच्या कारखान्यात कल्पना काम करू लागली। आयुष्यानं आणि खास करून गरिबीनं आत्तापर्यंत खूप काही शिकवलं होतं, त्यातून आता लोकांना उत्तर द्यायचं ते काम करूनच अशी सुप्त ईर्ष्या तिच्या मनात निर्माण झाली। तिचे विचार धावायला लागले। अनुसूचित जातीच्या महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्ज मिळतात हे फक्त तिने ऐकलं होतं। आता नीट माहिती काढली आणि त्यातून स्वतःचा कपडे शिलाईचा उद्योग सुरू केला। त्यासाठी सरकारकडून तिला 50,000 रुपये कर्जाऊ मिळाले होते। त्यात चांगली मिळकत सुरू झाल्यावर तिनं फर्निचरचं दुकानही टाकलं। आता ती बऱ्यापैकी पैसे मिळवत असताना गावी तिच्या बहिणीचं गंभीर आजारामुळे निधन झालं। तो कल्पनासाठी धक्का होता। आपण मिळवतो ते पैसे कुटुंबाला पुरणारे नाहीत, अजून मिळवायला हवेत असं तिच्या मनानं घेतलं आणि या विचारातच उद्योजकतेची बीज होती। तिनं दिवसाचे 16 तास काम सुरू केलं। पैसे मिळवायचा चंग बांधला, सचोटीनं व्यवसाय करायचा, माणसं जोडायची आणि जोखीम पत्करली तरी झोकून देऊन काम करायचं, कर्मचाऱ्यांचा विश्वास मिळवायचा अशी तिची पद्धत होती। ती एक एक पायऱ्या चढत गेली। महाराष्ट्रात खैरलांजी प्रकरण घडल्यावर कल्पना सरोज दुखावली गेली आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या विचारानं तिने चक्क KS फिल्म्स या बॅनरखाली खैरलांजीच्या माथ्यावर हा सिनेमाही बनवून पाहिला। तो हिंदी, तेलुगू, तमिळ अशा भाषांमध्ये प्रसारित केला। एकूणच कल्पनाची धडाडी मोठी होती। कुणाशी बोलायला आणि कामाचा हात पुढे करायला ती लाजायची नाही। त्यातूनच रिअल इस्टेट व्यवसायातही ती शिरली आणि या व्यवसायात असतानाच तिचा कमानी ट्यूब्स या कंपनीशी संबंध आला। या कंपनीसाठी कल्पनाचीच बांधकाम कंपनी काम बघत होती आणि त्यानिमित्तानं ती कमानी ट्यूब्सच्या संचालक मंडळावर होती। पण 2001 साली कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर आली तेव्हा सगळ्यांचं मत कंपनी बंद करावी असंच होतं, पण संचालक मंडळातील कल्पनाला दिसत होते कंपनीतील हजारो कामगार ते जर रोज काम करतील तर मुलांच्या ताटात अन्न वाढतील हे कल्पनाला अनुभवाने माहिती होतं आणि त्यातूनच तिने हे नवीन आव्हान स्वीकारलं आणि कमानीची कमान हातात घेतली। पुढच्या 10 वर्षात पूर्णपणे कर्जात बुडालेली ही कंपनी चक्क नफ्यात आणली आणि पुन्हा एकदा कामगारांशी जोडलेलं नातं, बाहेरचं नेटवर्किंग आणि व्यवसायात तयार झालेली पत तिला उपयोगी पडली। अविश्रांत मेहनत घेऊन कल्पना सरोजनं हे यश मिळवलंय। 110 दशलक्ष अमेरिकन डॉलरचं साम्राज्य उभं केलंय। देशातील पहिल्या काही महिला उद्योजकांपैकी ती एक आहे। आपल्याला मिळालेलं हे यश तिनं कायम इतरांबरोबर वाटलंय। मुंबईत राहत असली तरी अकोल्याशी असलेली नाळ तोडलेली नाही। आपल्या कुठल्याही उपक्रमात ती सर्व जातीच्या लोकांना स्थान मिळेल हे कटाक्षानं पाहते आणि टेड टॉकच्या माध्यमातून आपले विचार आणि अनुभव तरुणांशी कायम शेअर करते। 2013 साली तिला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तेव्हा तिची कहाणी खऱ्या अर्थानं देशभर पोहोचली।
पण तिच्या वागण्यात कसलाही बदल झाला नाही. गरजूंसाठी एका फोनवर मदतीसाठी तयार होणारी आणि कुणाशीही मोकळेपणाने बोलणारी कल्पना सरोज ही धडाडी आणि सचोटीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तिची कहाणी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणखी कुणाविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.